वो निर्णय उनका उचित साबित नहीं हुआ, गेंदबाज उसको उचित साबित नहीं कर पाए, खासतौर पर पावर प्ले में जिस तरह से खराब गेंदबाजी रही थी और नंदन पाटिल ने बहुत ही आकर्षक शॉट्स लगाए थे। ये अलग मैच है, दो अलग टीमें आपस में भिड़ने जा रही है। सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं, रोहन और उनके साथ कौशिक। पहला ओवर लेकर बंटी तैयार होते हुए सुमित कुमार गुंदवली टीम की ओर से। लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक खिलाड़ी तैनात किया गया है और एक बिल्कुल हम देखें तो मिड विकेट स्क्वायर लेग के बीच में थोड़ा सा वो फॉरवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी आप कह सकते हैं, बाउंड्री पर फील्डर रखा गया है और बाकी के सभी खिलाड़ी सर्कल के अंदर। रोहन स्ट्राइक लेने की तैयारी में, लंबा बॉलिंग रनअप है गेंदबाज बंटी का, तेज बॉलिंग की अपेक्षा ज़रूर उनसे की जा सकती है, अच्छा लंबा ऊंचा कद भी है उनका। मैच की पहली गेंद और पहली गेंद पर शानदार स्ट्रोक, स्विच इट बिल्कुल गैप में निकाल दिया है, 4 रन। ज़बरदस्त शुरुआत यहाँ पर बैट्समैन रोहन द्वारा, बहुत अच्छी पोजीशन में आकर पहली गेंद पर स्विच हिट लगाया है, बल्ले के बीचों बीच लेकर खेला हुआ स्ट्रोक, बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट थर्ड मैन के बिल्कुल बीच में से 4 रनों के लिए अच्छी शुरुआत करते हुए बल्लेबाज। इस बार ऑन साइड में फाइन लेग की दिशा में एक और चौका, शानदार बल्लेबाजी। पहले स्विच हिट का इस्तेमाल और इस दफ़ा शफल करते हुए ऑफ स्टंप के बाहर निकलकर ये जो गेंद जो कि लेग स्टंप के थोड़ी बाहर थी उसको बिल्कुल सही दिशा दिखाई है वहाँ पर, हालांकि ज़ोरदार प्रहार किया है, थोड़ा सा बल्ला भी लगाते तो भी काम बन सकता था, इतनी कमज़ोर गेंद थी, दिशा से भटके गेंदबाज बंटी और उस पर पड़े फटके। बैक टू बैक दूसरा चौका, आक्रामक तेवर यहाँ पर अपने दिखाते हुए पहली गेंद से बल्लेबाज रोहन। गुंदवली टीम इस समय एक्शन में है और गुंदवली से भूषण मात्रे ने सुमित कुमार गुंदवली टीम को हार्दिक शुभकामनाएं भेजी है, लेकिन शुरुआत कहीं ना कहीं खराब रही है गेंदबाज द्वारा। पहली गेंद थोड़ी शॉर्ट ऑफ लेन थी, दूसरी गेंद दिशाहीन थी और दोनों गेंदों का अच्छा फ़ायदा उठाया है बल्लेबाज ने। वैसे भी रोहन एक बहुत ही खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं, पिंपलास टीम के लिए पिछले कई सालों से हम देख रहे हैं कि बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। कौशिक उनके पार्टनर है नॉन स्ट्राइकर्स एंड पर, वो भी अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, एक अच्छे मैच की उम्मीद ज़रूर दर्शक कर रहे हैं, दोनों भी अच्छी टीमें हैं। फिर से स्विच हिट, इस बार बेहतरीन कैच, बैकवर्ड पॉइंट पर लाजवाब कैच और यहाँ पर पारी समाप्त होती हुई बैट्समैन रोहन की। दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हक्का, कारले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी सोन्याव घेतई झोका, कारले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी सोन्याव घेतई। थोड़े से निराश इस समय बल्लेबाज, जानते हैं कि एक अच्छी शुरुआत यहाँ पर की थी उन्होंने और लंबी पारी खेलने का मौका था, लेकिन एक बार फिर से स्विच हिट खेलने का प्रयास, सही स्ट्रोक का सिलेक्शन इस दफ़ा देखने को नहीं मिला। गेंदबाज की तारीफ करनी होगी, जानबूझकर गेंद को लेग स्टंप की लाइन में रखा था और इससे पहले भी गेंदबाज यही सोच रहे थे कि स्विच हिट खेलने का प्रयास करेंगे बल्लेबाज, जिस वजह से उन्होंने दूसरी गेंद भी जानबूझकर शायद लेग स्टंप के बाहर रखी थी। उस दफ़ा हालांकि शॉट काफ़ी अच्छा था, फाइन लेग की तरफ खेला था, लेकिन इस बार स्विच हिट खेलने का प्रयास, टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी और गैप में भी नहीं खेल पाए, नीचे नहीं रख पाए अपने स्ट्रोक को रोहन और बैकवर्ड पॉइंट पर एक बेहतरीन कैच। 8 रन बनाने के बाद आउट हुए है रोहन, पहले विकेट का पतन हुआ है। बलवंत शेठ पिंपलास टीम इस समय पहले बैटिंग करते हुए इस मैच में, इसके बाद श्री गणेश भरोडी और जय हरी रांदोली के बीच में एक और बड़ा मार्का हमें देखने को मिलेगा। आज का तीसरा मैच रहेगा, आज का चौथा मैच कामन और जय बजरंग कारिवली के बीच में खेला जाएगा। इसी बीच नए बैट्समैन राज आए हैं क्रीज पर, गेंदबाज के बॉलिंग एक्शन पर कहीं ना कहीं ऑब्जेक्शन लिया गया है, जिस वजह से अब थर्ड अंपायर मैदान में हमें नज़र आ रहे हैं अजीम हमदुल्ले।
और दोनों टीमों के लिए एक सूचना है कि दोनों टीमों के लिए हर इनिंग में एक रिव्यू है। बीमर के लिए आप रिव्यू ले सकते हैं। रिव्यू यदि सक्सेसफुल होता है तो आप दोबारा ले सकते हैं, और यदि अनसक्सेसफुल आपका रिव्यू जाता है तो दोबारा आपको रिव्यू नहीं मिलेगा। रनआउट के लिए तीसरे अंपायर की सुविधा भी उपलब्ध है ऑन फील्ड अंपायर्स की जानकारी के लिए। बंटी एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार शायद कदम चूक गए हैं। काफ़ी लंबा बॉलिंग रनअप है, और सही रिदम में यदि वो रहते हैं तो ज़रूर मुश्किलें पैदा कर सकते हैं अच्छे अच्छे बल्लेबाजों के लिए। विकेट की खुराक प्राप्त की है उन्होंने, और इससे ज़रूर उनका उत्साह बढ़ेगा। और पिच के ड्राइव किया है कवर पॉइंट पर, अच्छी फील्डिंग, अच्छा क्षेत्ररक्षण देखने को मिल रहा है। इससे पहले एक बेहतरीन कैच हमने देखा, इस दफ़ा गेंद को पीछे जाने नहीं दिया कवर पॉइंट की दिशा में फील्डर ने। महज एक रन लेने का अवसर, खाता खुलता हुआ सिंगल की बदौलत बैट्समैन राज का। जो कैच लपका गया था क्रीत द्वारा, एक बहुत ही अच्छा कैच, अच्छे पूर्वानुमान के साथ। रिवर्स खेलने का प्रयास, अपील हो रही है वहां पर, रनआउट का मौका, डायरेक्ट हिट बॉलर द्वारा, और बैट्समैन का काम तमाम। एक और विकेट का पतन। पहले लेग बिफोर के लिए जोरदार अपील हुई थी, लेकिन कहीं ना कहीं इम्पैक्ट थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था। सही फैसला अंपायर का, लेकिन उसके बाद देखिए बल्लेबाज थोड़े आगे निकल चुके थे सिंगल के लिए, फिर वापस लौटना चाहा लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी। बहुत अच्छा क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू में आगे बढ़ते हुए गेंदबाज बंटी द्वारा, और उसके बाद सटीक निशाना। तो यहाँ पर दूसरे विकेट का पतन, निराश हुए हैं बल्लेबाज कौशिक, खाता भी नहीं खोल पाए। नए बैट्समैन साजन आए हैं। कौशिक ने एक गेंद का सामना किया और 0 पर आउट हुए। और थोड़ा सा अतिरिक्त उछाल था इस बार, धीमी गति की गेंद, संयम से खेला, गेंद को आने दिया, हल्के हाथों से टर्न किया, कलाइयों का थोड़ा सा उपयोग करते हुए। हालांकि गेंद थोड़ी देर के लिए हवा में रही थी, लेकिन फील्डर दूर थे। सिंगल आता हुआ इस गेंद पर, और इसके साथ ही ये पहला ओवर खत्म होता हुआ। सुमित कुमार गुंदवली टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग कर रही है इस मैच में, और पिंपलास टीम की पहले बल्लेबाजी है। एक ओवर के बाद स्कोर हुआ है 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। हालांकि शुरुआत बहुत ही आकर्षक अंदाज में की थी बल्लेबाज रोहन ने, 2 गेंदों पर 2 चौके लगाए थे, लेकिन तीसरी गेंद पर स्विच हिट लगाने के प्रयास में कैच आउट हुए बैकवर्ड पॉइंट पर, और उसके बाद उनके पार्टनर कौशिक रनआउट का शिकार बने। तो अच्छी वापसी यहाँ पर देखने को मिली है गेंदबाज बंटी द्वारा। जिस तरह से शुरुआत हुई थी उनकी, ऐसे लग रहा था कि बहुत ही खर्चीला ओवर उनका साबित हो सकता है, लेकिन वापसी करके दिखाई है। 4-4 ओवर का ये मैच। अगले मैच के लिए बिल्कुल तैयार रहना है टॉस के लिए। श्री गणेश बरोड़ी टीम के कैप्टन और जय हरी रांदोली टीम के कैप्टन। नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए। जय की क्या विजय होगी इस ओवर में, ये देखने वाली बात है। बहुत संभल कर बैटिंग कर रहे साजन, चहलकदमी करते हुए थोड़ा सा आगे निकले और हल्के से ढकेला गेंद को शॉर्ट मिड विकेट की तरफ। थोड़ा सा समय यहाँ पर लेते हुए, हालांकि 4-4 ओवर का ही मैच है, बहुत अधिक समय बल्लेबाजों के पास रहता नहीं है, लेकिन चूंकि 2 विकेट्स थोड़ी जल्दी गंवा दिए हैं तो उसको देखते हुए एक सही रणनीति भी मानी जा सकती है। 2-3 गेंदें शायद देखेंगे, उसके बाद आक्रामक शॉट्स खेलने का प्रयास होगा। इस बार आक्रामक स्ट्रोक बेहतरीन तरीके से पुल किया है, पुल और सक्सेसफुल, 6 रन। सकलचे पारा आईचे दारा भरलाय धुक्याने डोंगर सारा बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, बैकफुट पर जाकर गेंद को घुमाया था स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में बैट्समैन राज माली ने। इस मैच का ये पहला सिक्सर, और 6 रनों से स्कोर अब 17 पर पहुंच चुका है। और इस बार मिड विकेट के ऊपर उठाना चाहते थे, बल्ले के थोड़े अंदर लगी है, बढ़िया फील्डिंग, डीप मिड विकेट के खिलाड़ी तेजी से झपटे गेंद पर,
तुरंत उठाया और थ्रो भी किया। सिर्फ एक रन लेने का अवसर इस दफ़ा बैट्समैन राज के पास, और राज की भूमिका यहाँ पर स्पष्ट होती हुई, हर गेंद पर अटैक करने का प्रयास। और दूसरे छोर पर हम देख रहे हैं बैट्समैन सजन को, जिन्होंने 2 गेंदें खेली है और काफ़ी संयम दिखाया है। लेकिन इस दफ़ा आक्रामक शॉट खेलने का प्रयास, हालांकि गेंद के लाइन में नहीं थे, लेकिन वाइड गेंद, दिशाहीन गेंद। स्कोर बढ़ता हुआ इस वाइड की बदौलत 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। अच्छी गेंद इस बार, ऑलमोस्ट अपने आप को यॉर्क कर लिया वहाँ पर बैट्समैन ने, बॉलर की दिशा में गेंद को ढकेला था, कोई रन नहीं। अच्छी फील्डिंग फॉलो थ्रू में। डॉट गेंदें काफ़ी मायने रखती है एक बॉलर के लिए, जब आप 4-4 ओवर का मैच खेलते हो और 1-2 डॉट गेंदें भी गेंदबाज करता है तो बल्लेबाज थोड़ा अलग तरीके से सोचने लगता है, थोड़ा प्रेशर फील करता है, और उसका ये नतीजा होता है। कहीं ना कहीं गलत स्ट्रोक का चयन भी बल्लेबाज कर लेते हैं। इस बार हालांकि वाइड गेंद है, लेकिन कहीं ना कहीं बल्लेबाज थोड़ा अलग तरीके से सोच रहे हैं, शायद यही सोच रहे हैं कि अब बड़े शॉट्स आनी चाहिए। हालांकि स्कोर तो ठीक ठाक नज़र आ रहा है, 20 रन बने हैं दूसरे ओवर का खेल प्रगति पर। स्विच हिट इस बार मिस टाइम कर बैठे हैं, फील्डर बहुत दूर से भाग रहे हैं। बेहतरीन कैच, पहले प्रयास में हालांकि गेंद हाथ से छिटकी थी, लेकिन दूसरे प्रयास में वहां पर फील्डर ने कोई गलती नहीं की, मोहिल थे वहां पर। एक बेहतरीन कैच, और ये रहा तीसरा विकेट। DJ Abhi 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 बीस के स्कोर पर ये तीसरा नुकसान हुआ है बड़वंशेट पिंपलास टीम को। टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई पिंपलास टीम। काफ़ी रोचक और दिलचस्प क्रिकेट पूरे टूर्नामेंट में देखने को मिल रहा है। आज मौसम भी सुबह से काफ़ी अच्छा, हालांकि अब धीरे धीरे ही सही, लेकिन आसमान में हल्के फुल्के सफ़ेद बादल नज़र आ रहे हैं। कदमों का इस्तेमाल फुल पर लेकर स्विंग किया है, लाजवाब स्ट्रोक, 6 रन। क्या कमाल की बैटिंग कर रहे हैं बैट्समैन राज माली। राज का वाकई में राज चल रहा है इस समय बीच मैदान में। दूसरा सिक्सर, आगे निकले थे, फुल टॉस गेंद भी थी, कमज़ोर गेंद थी, लेकिन उसको भी तो आपको बाहर मारना पड़ता है। डिप स्क्वायर लेग के ऊपर से बहुत ही दूर भेज दिया गेंद को मैदान के बाहर। उस दिशा में एक वेयर हाउस भी है, उसके रूफ पर जाकर गिरी थी गेंद 6 रनों के लिए। इन 6 रनों से स्कोर उछलता हुआ 26 रन 3 विकेटों के नुकसान पर। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर में बंटी ने 10 रन दिए, एक सफलता उनको मिली, एक बैट्समैन रनआउट हुए थे, और दूसरे ओवर में जय काफ़ी महंगे साबित हुए, 16 रन कुल मिलाकर खर्च किए। हालांकि एक विकेट उनके ओवर में भी गिरा। एक और जय गेंदबाजी के लिए आते हुए, जय पाटिल, हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पर जाकर ताकतवर स्ट्रोक खेला, एलिवेशन तो नहीं बना पाए, थोड़ा सा मिसफील्ड, उसका फायदा उठाने का प्रयास, अपील रनआउट के लिए, लेकिन शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन आखिरकार पूरे। इस समय क्रीज पर बल्लेबाज है राज माली और निकेश। निकेश ने अपना खाता खोला है 2 रनों से। पिंपलास टीम के पास बैटिंग बड़ी अच्छी है। अगला मैच देखना मत भूलिएगा, श्री गणेश भरोडी बनाम जय हरि रांजनोली। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है, और जिस टीम के कप्तान टॉस के लिए समय पर उपस्थित नहीं रहेंगे उस टीम को पेनलाइज किया जाएगा। स्ट्राइक निकेश के पास, दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट, अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया है, इनफील्ड के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, शानदार चौका। तिथे सोन्याचा उंगला तैता पाकाते
महिन्याला आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, लेग कटर गेंद थी, लेकिन कहीं ना कहीं लेंथ खराब देखने को मिल रही है. शॉर्ट ऑफ लेंथ गेंदबाजी हो रही है, ज़्यादा गति भी नहीं है. उसका फ़ायदा बल्लेबाज को मिल रहा है, समय मिल रहा है शॉट्स खेलने के लिए. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, अब डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात किया गया है. इस बार उछाल दिया है ऑन साइड में, डीप मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है और कोई गलती नहीं. अच्छा कैच, विकेट गिरता हुआ. आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट, आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट, आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट, आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट. फक्त येताना तो कारले डोंगराला आई पाहाया तुझं घाट. भक्त येतात कोकणी डोंगराला, आई पाहाया तुझं घाट. 32 पर ये चौथा विकेट गिरा है. ओवर पिच गेंद थी, हालांकि ज़रूर निकेश सोच रहे होंगे कि इस गेंद पर 6 रन आने चाहिए थे, लेकिन कहीं ना कहीं स्ट्रोक थोड़ा ज़्यादा ऊपर खेल बैठे. ऊंचाई ज़्यादा थी, एलिवेशन अधिक था, और जो अंतर उनको पार करना था 6 रनों के लिए, वो गेंद पार नहीं कर पाई. और एक अच्छा कैच हितेश द्वारा डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के नज़दीक. बाउंड्री लाइन के नज़दीक कोई भी कैच आसान नहीं होता है, भले ही देखने में कैचेस काफ़ी आसान लगते भी है, लेकिन उतने आसान होते नहीं है. नए बैट्समैन आए हैं सचिन. स्ट्राइक इस समय राजमाली के पास. लोअर फुल टॉस, बहुत ही करारा स्ट्रेट ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑफ थोड़ा सीधा रखा गया है. मिस फील्ड, और इस दफ़ा 2 रन ज़रूर ले जाएंगे बल्लेबाज. जी हाँ, 2 रन पूरे. जहाँ पर 1 रन बनना चाहिए था, वहाँ पर 2 रन खर्च किए हैं. एक रन बेशकीमती, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ 1 शॉट. चलिए, 2 रन लिए गए थे, लेकिन मिलने वाला है 1 ही रन. तो बल्लेबाजों की भी मेहनत यहाँ पर थोड़ी सी ज़ाया होती हुई, क्योंकि 1 रन शॉट भागे थे. 1 ही रन स्कोर में ऐड होता हुआ स्कोर अब 33 रन, 33. 4 विकेटों के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल प्रगति पर. जय पाटिल एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट. इस बार स्वीप करना चाहते थे, दिशाहीन गेंद है, वाइड का इशारा अंपायर शकील कुट्टी द्वारा. मुख्य अंपायर की भूमिका में है, स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में इस समय गोकुल पाटिल. दोनों बड़े अनुभवी अंपायर्स. कितने ही टूर्नामेंट्स इन अंपायर्स ने कवर किए हैं. थोड़ा लंबा ओवर चलता हुआ. इस बार सामने लॉफ्ट किया है, क्या मैदान के बाहर जाएगी. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, और बहुत ही बेहतरीन कैच, बहुत ही शानदार कैच, और आखिरकार राज लौटते हुए पेविलियन की राह पर. जय को मिलने वाली ये दूसरी सफलता. कैचिंग कुल मिलाकर अच्छी रही है अभी तक के खेल में. ऊंचे कैचेस खासतौर पर अच्छी तरह से लपके हैं फील्डर्स ने गुंदवली टीम की ओर से. लॉन्ग ऑन की दिशा में बहुत अच्छा कैच. छक्का लगाने का प्रयास था राजमाली का, उसमें सफल साबित नहीं हो पाए, लेकिन अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं. 16 रन बनाए उन्होंने अपनी टीम के लिए. टीम का स्कोर 34 रन 5 विकेटों के नुकसान पर. इस ओवर में अभी भी 1 गेंद शेष है. नए बैट्समैन नंबर 7 पर आए हैं शिवदास. सचिन के पास स्ट्राइक. पुल करने की कोशिश, ऊपरी किनारा, विकेट कीपर गेंद के नीचे, और कोई गलती नहीं की बंटी ने. एक और अच्छा कैच, एक और विकेट गिरता हुआ. बहुत
बहुत अच्छा ओवर यहाँ पर समाप्त होता हुआ, सफल ओवर की समाप्ति होती हुई जय पाटिल द्वारा 3 विकेट्स चटकाए और केवल 8 रन खर्च किए। हालांकि शुरुआत उतनी अच्छी नहीं रही थी उनकी, पहली 2 गेंदों पर 6 रन उन्होंने खर्च किए थे, एक चौका भी लगा था। 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 34 रन 6 विकेटों के नुकसान पर। काफ़ी ज़्यादा विकेट्स गंवा दिए हैं 3 ओवर के खेल में बड़वंशेट पिंपलास टीम ने, लेकिन रनों की गति भी उनकी उतनी बुरी तो नहीं कही जा सकती है। 11.33 रन प्रति ओवर के हिसाब से इस समय रन्स बनाए जा रहे हैं और आखिरी ओवर में भी ज़रूर 10-12 रन कम से कम जोड़ने का प्रयास करेंगे बल्लेबाज। हालांकि इस समय हम देखें तो लोअर मिडिल ऑर्डर के बल्लेबाज है, 7वें और 8वें नंबर के बल्लेबाज क्रीज पर है और इसका कहीं ना कहीं आखिरी ओवर में गेंदबाज फ़ायदा उठाने का प्रयास करेंगे। नए बैट्समैन मेघनाथ नंबर 8 पर आए हैं और स्ट्राइक इस समय उनके पास है। आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए रोहित बायत के गेंदबाज है। रोहित चाहेंगे कि कहीं ना कहीं 40 के अंदर ही स्कोर को समेटा जाए और 40 के अंदर टोटल रहता है तो ज़रूर गुंदवली टीम के पास एक अच्छा मौका बनेगा मैच को जीतने का। लेकिन पहली गेंद शॉट ऑफ लेंथ पुल किया है और कैच ड्रॉप। अच्छी कोशिश डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, वहाँ पर फील्डर मौजूद थे, छक्का बचाया ज़रूर है लेकिन ये विकेट मिल सकता था। हालांकि गेंद बहुत अधिक शॉर्ट पिच भी नहीं थी, क्रीज में बहुत पीछे खेल रहे थे ये देखिए, बल्कि थोड़ी आगे रखी हुई गेंद है लेकिन उसको शॉर्ट ऑफ लेंथ में तब्दील किया गया है, क्रीज में पीछे जाकर पुल किया था लेकिन अच्छा प्रयास डीप में। बाउंड्री लाइन के नज़दीक मैंने पहले भी कहा कि कोई भी कैच आसान नहीं होता है, एक तो बाउंड्री भी आपको दिमाग में रखनी पड़ती है, गेंद पर नज़रें रखनी पड़ती है, सुरक्षित हाथों की जोड़ी पेश करनी पड़ती है, बहुत सी चीज़ें होती है। यहाँ पर गेंद को मैदान के बाहर जाने से रोका है फील्डर ने, वो सबसे बड़ी चीज़ कही जा सकती है कि 5 रन अपनी टीम के लिए बचाए हैं। समय का ख्याल रखना है प्लीज़ गुंदवली टीम के कैप्टन। समय बहुत ही महत्वपूर्ण है और 4 ओवर्स के लिए 20 मिनट का वक्त हर टीम को दिया जा रहा है इस टूर्नामेंट के नियमों के अनुसार। साथ में अगले मैच के टॉस के लिए श्री गणेश बरोड़ी टीम के कैप्टन और जय हरी रांजनोली टीम के कैप्टन, आप दोनों को माननीय श्री बबन पाटिल साहब टॉस बॉक्स में आना है। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार दिशा से भटके फुल टॉस, गेंद ज़्यादा लाभ नहीं उठा पाए, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है, सफाई से फील्ड किया और थ्रो किया, सिर्फ 1 रन लेने का अवसर। थोड़ी निराश है अपने आप से बल्लेबाज, जानते हैं कि ये हिटनी बॉल थी लेकिन उस पर चौका या फिर छक्का शिवदास प्राप्त नहीं कर पाए। शिवदास एक मंजे हुए खिलाड़ी है, कई सालों से खेल रहे हैं, अच्छी गेंदबाजी भी करते हैं, अच्छे ऑलराउंडर है पिंपलास टीम के। कदमों का इस्तेमाल, खींच के मारा है लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई, गेंद हवा में ज़रूर रही थी। अच्छा प्रयास, काफ़ी कुछ घट रहा है इस मैच में। इस दफ़ा 2 रन पूरे किए हैं, तीसरे की कोशिश, ओवर थ्रो हो रहा था लेकिन बैकअप बहुत ही बढ़िया वहाँ पर फील्डर द्वारा और आखिरकार बैट्समैन रन आउट। रन आउट हुए हैं। स्ट्राइक इस समय शिवदास के पास है, गिरने वाला ये कुल मिलाकर हम देखें तो 7वां विकेट, स्कोर हुआ है 38 रन। इस बार देखना है लाइन सही या नहीं, लेकिन गेंद फाइन ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं। अच्छा प्रयास ज़रूर वहाँ पर फाइन लेग बाउंड्री लाइन के नज़दीक, लेकिन देखना है अंपायर का इशारा वाइड। 2 रन दौड़कर पूरे किए गए हैं। अतिरिक्त रन, 3 अतिरिक्त रन मिलते हुए 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रनों पर जा पहुंचा है। पहले दिन से हमने देखा है 4-4 ओवर के मैचेस में 40+ टोटल यहाँ पर बहुत अच्छा साबित हुआ है और अंपायर का अब कंफर्मेशन दोबारा आता हुआ कि ये चौका भी है, यानी कि कुल मिलाकर 5 रन मिलेंगे। जहाँ फील्डर के रिएक्शन से लग ही रहा था कि रोकने में असफल रहे हैं।
स्कोर 43। इस बार कदमों का इस्तेमाल गेंद की पिच तक पहुंचकर कारपेट के सहारे ड्राइव किया है। बढ़िया थ्रो और इस बार दूसरे रन के चक्कर में बैट्समैन रन आउट। विकेट्स लगातार गिर रहे हैं लेकिन रन भी अच्छे गति के साथ बल्लेबाजों ने बनाए हैं। 44 पर गिरा है 8वां विकेट। अभी भी पारी में 2 गेंदें शेष, 2 विकेट्स बचे हैं, 44 रन बने हैं। आज का ये दूसरा मैच आप देख रहे हैं जय बजरंग और वीर बजरंग कारिवली आयोजित केके ट्रॉफी 2021। चौथे दिन का खेल कालवार के जय कालिका माता क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण प्रिंस मूवीज पर दर्शक एंजॉय कर रहे हैं। ओ खोद कर निकाला था, बहुत ही कड़क स्ट्रोक था लेकिन नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज से जाकर टकराई गेंद और कोई रन नहीं इस गेंद पर। बहुत ही अच्छा स्ट्रोक था, हालांकि गेंद भी ज़बरदस्त थी, लगभग यॉर्कर लेन थी ये, पूरी लंबाई की गेंद, ऊंची बैकलिफ्ट से हेलीकॉप्टर ऑन ड्राइव किया था लेकिन सीधे नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज से जाकर टकराई। दर्शन है नॉन स्ट्राइकर से इन पर। पारी की आखिरी गेंद लेकर गेंदबाज रोहित इस बार ऑन साइड में उठा के खेल दिया है, गैप ढूंढने में कामयाब। 2 खिलाड़ियों के दरमियान से शानदार चौका। थैंक यू डीजे। तो पारी का बहुत ही अच्छा खात्मा किया है बैट्समैन शिवदास ने। अंतिम गेंद पर चौका जड़ा है मिड विकेट और लॉन्ग ऑन के दरमियान से। कुल रन संख्या 48 रन अपने निर्धारित 4 ओवर्स में बना लिए हैं। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए बलवंत शेठ पिंपलास टीम ने और जीतने के लिए 49 रनों का टारगेट सुमित कुमार गुंदवली टीम के सामने। अगला मैच श्री गणेश भरोड़ी और जय हरी रांगनोली के बीच में, जिसका टॉस किया जाएगा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको तुरंत टॉस के लिए आना है और दोनों टीमों के कप्तानों के साथ टॉस बॉक्स में मौजूद रहेंगे मेरे साथी कमेंटेटर निखिल वाकले। तर पुढील सामन्याची नाणेफेक आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत। मात्र तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊया चालू असलेल्या मॅचकडे। 49 धावांचं टार्गेट ह्या मॅचमध्ये सेट करण्यात आलेलं आहे पिंपळास टीमच्या माध्यमातून आणि हे टार्गेट चेस करायचं आहे ते म्हणजे सुमित कुमार गुंदवली संघाला। तर गुंदवली संघाच्या डावामध्ये कशा प्रकारचा खेळ होईल, कुठला संघ जिंकणार आणि कुठला संघ पराभूत होणार, हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक, वाडा परिसरातील एक नामवंत समालोचक निखिल वाकळे यांना। धन्यवाद अजय गरज सर। 12.25 ची सरासरी राखायची आहे प्रति षटकामागे। 49 धावांचं टार्गेट सेट आहे सुमित कुमार गुंदवली या संघाला, कारण बळवंत शेठ पिंपळास या संघानं तब्बल 48 धावा धावफलकावर लावल्या, 49 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं। आपण पाहतोय केके ट्रॉफी 2021 मध्ये पुन्हा एकदा जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचेर नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थानं जय बजरंग व वीर बजरंग कारिवली आयोजित केके ट्रॉफी 2021 खरं तर क्रिकेटच्या पटलावर दुसरा सामना होता। सकाळच्या पर्वामध्ये पहिला सामना आपण पाहिला बंद्रा मारुती आणि त्याच्या विपक्षामध्ये कालिका माता कालवार, ज्यामध्ये कालिका माता कालवार संघाला पराभूत व्हावं लागलं। बंद्रा मारुती कालेर संघानं केलेली एक वाखाणण्याजोगी कामगिरी, खरं तर त्यांची गोलंदाजी एक चर्चेचा विषय राहिला, ज्यामध्ये दिलीप पाटीलचं विशेष मी नाव घेईन। अगदी तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की याच 49 धावसंख्येचा जेव्हा पाठलाग सुरू होईल
अजय सर, आपण प्रेमाची सावली नावाचा चित्रपट पाहिला, ज्या चित्रपटामध्ये सुनील गावस्करांची ती थोडक्यात भूमिका आपण पाहिली, ज्यामधून क्रीडा विश्वातली पहिली कविता आपण देखील ऐकली. क्रिकेट म्हणजे जीवन राजा, जो हुकला तो संपला. अफाटाईच्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच तू जमुईशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवताली तब झेल घेवया, जो तो फासे टाकी. मागे टकला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. तर डेफिनेटली जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एक टायटल फाईट सध्या सुरू आहे. मॅच नंबर 2 प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला गुंदवली आणि त्याच्या विपक्षात पिंपळास. पहिल्या गोलंदाजी मार्कवर रोहनला तुम्ही पाहतायत. त्याच्या विपक्षामध्ये फलंदाजी करता शुभम. स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहतायत. यस, पहिला बॉल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ऑफस्टिकच्या प्रॉपर बाहेर डिलिव्हर्जन होतं, त्यामुळे आशाभूत नजरेनं फलंदाज देखील त्या पंचांकडे पाहत राहिला. एक चांगला चेंडू, ज्याची हाताळणी, कारण विकेट कॉन्क्रीट आहे अजय सर. जेव्हा जेव्हा आपण बघतो कॉन्क्रीट विकेट, तेव्हा फलंदाजाची सरशी झालेली आपण पाहिली आहे. परंतु या विकेटनं चेजिंग करणाऱ्याला थोडासा अडथळा जरूर निर्माण केला आहे. या विकेटवर गोलंदाजांची सरशी जरूर झाली आहे. मॅग्निफिसंट बॉल. पुन्हा एकदा दर्जा चेंडू हाताळतायत गोलंदाज. त्याच टप्प्यावर गोलंदाजी होती. दुसरा चेंडू देखील निर्धाव फेकलाय. एका पाठोपाठ एक चेंडू निर्धाव फेकण्याचा मनसुबा कायम राखलाय रोहननं, ज्याचं प्रमोशन सुरू आहे सध्या. बळवंत शेठ पिंपळास या संघासाठी प्रमुख सरसेनापतीपद म्हणून ज्याची भूमिका तो सध्या स्पष्टपणे निभावताना आपण पाहतोय. एक 30 ते 35 पावलांच्या रनिंग स्टांजवरून पुन्हा एकदा सज्ज. चेंडू क्रमांक 3 हाताळण्याकरता. हा बॉल मोठा फटक्यात कन्वर्ट करायचा होता. बॅट निघाला. बॅटची एज साधारणतः घेतली बॉलनं आणि निघाला चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं शॉर्ट झोनमध्ये. 38च्या आतमधूनच पहिला शुभारंभ, पहिली धावसंख्या धावफलकावर रचली जाते, टिपली जाते. पहिल्या धावेचा शुभारंभ होतोय. डेफिनेटली 49 या आकड्याचा पाठलाग करताना 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 1 धाव. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर, ज्याला तुम्ही पाहू शकाल पप्या. गोलंदाज तयार. स्लॉक स्वीप करायचा होता. कुठेतरी पदलालित्य किंवा प्रेडिक्शन होतं बॉलचं, ते चुकलं. फुलर लाईन डिलेव्हरी होती, फुलर लाईनला कन्वर्ट करायचं होतं स्लॉक स्वीपमध्ये, ज्याला निश्चितच अपयश आलं फलंदाजाला. आणि तदनंतर हा चेंडू त्याच्या बॅटची एज घेऊन अंगावर आदळून चेंडू पुन्हा बॉलरच्या फॉलो थ्रूमध्ये रोहननं मात्र यशस्वीरित्या टिपलाय. चेंडू क्रमांक 4 देखील डॉट घोषित करण्यात आलाय. अजूनही या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा अजूनही गरजेच्या असणार आहेत. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. येस, आपण पाहतो गोलंदाज हल्ली ग्रामीण विश्वात देखील फार हुशार झालेत अजय सर. की काहीतरी पहिल्यांदा आपण पाहायचो की बॉलर अंडर प्रेशर यायचे, काहीतरी चुकीचं करून उठायचे, परंतु आता पेशन्स आणि संयम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडून देखील आहे. म्हणजे कुठेतरी चूक करण्यापेक्षा त्यानं चेंडूला न टाकणं पसंत केलं आहे. येस, एक चांगला निर्णय मी तर म्हणेन या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. या षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाजीसाठी. लोअर फुल टॉस. हा चेंडू बॅटची बॉटम घेऊन हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय टीम बळवंत शेठ पिंपळास या संघाला. पहिल्या विकेटचं पतन झालंय. गुंदवली संघाचा हा फलंदाज गोज टू दी डगआउट. विकेट नंबर 1. कम ऑन डीजे. धन्यवाद. येस, स्वर्गीय बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळास, येस, त्यांच्या नावानं हा संघ खेळतोय. खरं तर भिवंडी ठाणे ग्रामीणचं क्रिकेट बहरलेल्या अवस्थेत आहे. त्याला जे आयोजक आहेत त्यांचा खरा दुजोरा आहे. कारण इथले आयोजक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येक गोष्ट बारीक पद्धतीने हेरून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. हा बॉल पहा, सरळ उडवला, गुडलेंथवर हाताळला, चेंडूला टेक ऑफ दिलं परफेक्टली. यष्टीरक्षकानं त्याची भूमिका देखील निभावली आहे. टेनिस विश्व क्रिकेट जगतात जर तुम्हाला वाचायचं आहे तर प्रॉपरली तुम्ही गुडलेंथवर गोलंदाजी करा. परंतु त्या विरोधात आपण आता कॉन्ट्रावर्सी जर पाहिली, बरेचसे फलंदाज आलेत की जे ऑन द राईज देखील हा चेंडू देखील षटकाराच्या बाहेर परावर्तित करतायत. म्हणजे आता टेनिस क्रिकेट विश्वात जर तुम्हाला वाचायचं आहे तर प्रॉपर यॉर्कर डिलिव्हर्ड करणं, त्यावर देखील औषध शोधलं. नो टीम मीटिंग प्लीज. टीम पिंपळास, आपण लगेचच आपलं
दुसरं षटक प्रगतीपथावर आणायचं आहे. अजय सर, आपण चर्चा करत होतो यॉर्कर पद्धतीच्या चेंडूची, तर त्यावर देखील औषध शोधलं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जे नामांकित फलंदाज आहेत त्यांनी हेलिकॉप्टर पेशकश केला, म्हणजे लेदर क्रिकेटमधून. खरं तर हा टेनिसचाच फटका आहे, कारण महेंद्रसिंग धोनीनं या फटक्याला पहिल्यांदा आणलं, परंतु त्या फटक्याची किंमत काय, तर 2 समोसे. संतोष नावाचा त्याचा मित्र होता. महेंद्रसिंग धोनी द अनटोल्ड स्टोरी नावाचा चित्रपट आपण पाहिला, ज्यामध्ये त्याची पूर्ण बायोग्राफी आपल्याला पाहायला मिळाली. तर तो संतोष नावाचा खेळाडू, त्याचा मित्र महेंद्रसिंग धोनीचा, जो 2 समोशाच्या बदल्यात तो फटका त्याला शिकवायचा डेफिनेटली. परंतु तदनंतर महेंद्रसिंग धोनीनं टेनिस क्रिकेट देखील खेळलं, लेदर क्रिकेट कडे आला आणि एक तिकीट कलेक्टर, तदनंतरचा त्याचा संघर्षात्मक प्रवास, ही सगळा त्याचा लेखाजोखा आपण पाहिला. पहिलं षटक संपलं आहे आपल्या मैदानात आणि याच पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावांची गती जर आपण पाहाल तर फक्त 1 धाव. म्हणजे गोलंदाजाची ताकद काय आहे, गोलंदाजीतली धारदारता काय, ती पिंपळास संघ दाखवतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलेत, साजन आलेत. डेफिनेटली स्वर्गीय बळवंत शेठ पिंपळास संघाला ते प्रमोट करतील आणि त्यांच्या विपक्षात सुमित कुमार गुंदवली संघाला 49 धावा हे टार्गेट चेस करायचं आहे. परंतु फलंदाज बंटीला पाहू शकाल, सलामीवीर वन डाऊनची पोझिशन त्याच्याकडनं हाताळण्याचा प्रयत्न झाला आहे. येस, डेफिनेटली स्ट्रायकर एंड देखील त्याच्या माध्यमातून आता स्वीकारला जातो आहे. क्षेत्ररक्षणात बरेचसे चेंजेस केले जात आहेत, परंतु आता पुन्हा एकदा आपण ऑफिशियल कॉल देतो आहे टीम पिंपळाससाठी की आपण लगेचच आपलं जे काही दुसरं षटक आहे ते प्रगतीपथावर आणायचं आहे. गोलंदाज तयार, आपल्या बॉलिंग मार्कवर षटकातील पहिला बॉल. एकंदरीत दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे, गोलंदाज साजन वन्स अगेन पहिल्या चेंडूसाठी खेळीची सुरुवात. तर पहिला बॉल डेफिनेटली आपण पाहतोय निर्धाव फेकलाय. पहिल्याच चेंडूची खेळी जी संपुष्टात आली आहे. अगदी शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, 17 बॉल शिल्लक आहेत आणि या 17 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या एकंदरीत 48. बरंचसं काही अवघड लक्ष होत चाललं आहे, परंतु गुंदवलीकरांना आता ओळखणं गरजेचं आहे. हा बॉल उडवलाय, फक्त आणि फक्त उडवलाय, परंतु ज्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नाही आहेत, जीवाच्या आकांतानं मिडविकेटमधून डीप झोनमधून वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला आणि तदनंतर चेंडूला जोपर्यंत फेकतील तोपर्यंत 1 धाव फलकावर कन्वर्ट झाली. धावांची गती 2 या आकड्यावर. धीम्या गतीनं सुरुवात झाली आहे. सेन्सिबली, संयमानं, शांततेनं प्रयत्न करत राहावे लागतील. जेव्हा संधी मिळेल टीम गुंदवलीला त्यावेळी प्रहार देखील करावे लागतील. गोलंदाज तयार. हा बॉल सरळ ग्लान्स केलाय, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध हा चेंडू आहे, ज्यामार्फत एकच धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन की काटेकोर आहे. क्षेत्ररक्षणात खूप चांगल्या रीतीनं कामगिरी सध्या स्वर्गीय बळवंत प्रतिष्ठान हा संघ करताना दिसतोय. डेफिनेटली गुड क्रिकेट. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावांची गती देखील 3 या आकड्यावर आहे. गोलंदाज तयार. या षटकातनं आपण पाहतोय चेंडू क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साजन पिंपळाससाठी. हा बॉल प्रॉपर टायमिंग, सरळ भिरकावलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला पहिला दर्जेदार षटकार. डीजे धन्यवाद डीजे. हे सेक्शन रिप्ले मधून तुम्ही पाहू शकाल प्रिन्स मूवीचं एक नामांकित छायाचित्रण. किती जबरदस्त पद्धतीनं आपण त्यांना शरीराला झोकून दिलं. बॉडी बॅलन्स फार महत्त्वाचा फॅक्टर आहे अजय सर. तुम्ही शफल किती होत आहेत, कारण आता बऱ्याचदा नवीन ट्रेंड आला आहे, खूप जास्त फलंदाज शफल होतो आणि त्यामुळे फटक्यांची जी काही रचना असते ती चुकते. परंतु आता या फलंदाजाचं कौतुक मी जरूर करेन, कारण बंटीनं ओळखलं आपल्या संघाला आता गरज आहे, त्यामुळे तो प्रॉपर एका विशिष्ट तालमीत त्यानं शफल ॲक्शन क्रिएट केली आणि तदनंतर बॉडी बॅलन्सला पूर्ण झोकून दिलं डाव्या हातावर आणि तदनंतर चेंडूला फेकलंय. ते त्याच्या ऑन साईडमध्ये स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या आणि लॉंग लेगच्या मधोमध हा चेंडू होता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु कमी वेगानं व्हॅरिएट केलं चेंडूला, बदललं अक्षरशः गती चेंज केली आणि तदनंतर साजन पाटील या षटकातनं आपण पाहतो त्याच्या एकंदरीत खेळीची सुरुवात जी 5 चेंडूंची सांगता करून देणारी ठरली. ज्या धावा एकंदरीत त्यानं खर्च केल्यात या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये त्या 8, एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9. हा बॉल
लेट कट झालाय, बॉल निघालाय फ्लाइंग स्लिपमध्ये. खेळाडूनं जबाबदारीनं चेंडूला स्थगिती देखील दिली आणि तदनंतर एक धाव. षटक क्रमांक 2ची समाप्ती आणि 2 षटकांच्या खेळाच्या समवेत धावगती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावर. विजयाकरता 39 39 39 धावसंख्येची गरज आहे. थँक्स अजयजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. के ट्रॉफी 2021 स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन पाहतोय आणि मित्रांनो निश्चित या आयोजनाला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेले आहे विष्णूजी धुमल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी के ट्रॉफी 2021 स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गॅनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता आदरणीय निलमजी नाईक अँड अदर्स टीम यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. येस, एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज दर्शनला तुम्ही पाहू शकाल. 3रं षटक प्रगतीपथावर. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. षटक नंबर 3 समोर बंटी आहेत. फुल टॉस होता, प्रॉपर चेंडूला टाइम केलाय, सरळ फेकून दिलाय बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 23 धावसंख्येची गरज आहे. प्रॉपर स्विंग केलं बॉलला. अगदी आपण पाहू शकाल की झोकून दिलं स्वतः. या येस 33 धावसंख्येची गरज आहे. माफ करा. डेफिनेटली आपण पाहतोय शेवटचे 11 बॉल शिल्लक. षटक नंबर 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. हा बॉल सरळ उडवलाय. ऑन साइडला चेंडू सरळ भिरकावून दिलाय. स्टँडच्या बाहेर आलेला दर्जेदार षटकार. षटकाराचा गुंदवली ब्रँड फलंदाज बंटीच्या बॅटमधनं. कम ऑन डीजे. येस, टीम रांजनोळी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करतोय श्री गणेश भरोडी संघ, आपला संघनायक आपण लवकर पाठवायचा आहे. हा फटका पहा किती प्रॉपरली. बॅटचा स्विंग इतका स्ट्रॉंग होता सर की बॅटच्या रडारमध्ये आल्यानंतर सरळ चेंडू इतक्या वेगानं बाहेर गेलाय. जेवढी उंची होती त्यापेक्षा जास्त लांबी चेंडूनं गाठली आणि या पाठोपाठ येणाऱ्या 2 षटकारांनंतर मात्र या मॅचचा चेहरा मोहरा बदलला. 22 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही 27 या अंकाची गरज आहे विजयाकरता. 10 चेंडू आणि विजयाकरता 27 धावा. या मॅचमध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे बंटीच्या या 2 षटकारानंतर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार या षटकातला पुढील चेंडू हाताळण्याकरता. ओव्हर द विकेट. बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक. बंटी इज ऑन फायर. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार. धन्यवाद डीजे. 21 धावांची अजूनही गरज आहे कारण तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. दुसरा फलंदाज आहे अजय घरत सर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. ही इज द सेकंड बॅट्समन टू क्रिएट दी हॅट्रिक ऑफ सिक्सेस. हॅट्रिक आपल्याला दुसऱ्यांदा पाहायला मिळाली. खूप कमी षटकार या मैदानात पाहायला मिळतात परंतु आता बंटीचं विशेष कौतुक करावं लागेल. अक्षरशः मी तर म्हणेन की मैदानाच्या आतमध्ये फटक्याची आतिषबाजी, षटकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून होते. मॅसिव्ह स्ट्रोक, मल्टी हिट्स त्याच्या बॅटमधून क्रिएट केले जात आहेत. संघाला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी तो खऱ्या अर्थानं त्याची जबाबदारी त्यानं खांद्यावर स्वीकारली आहे. येस, धावसंख्या 28 या आकड्यावर विजयाकरता अजूनही 21 धावांची गरज आहे कारण 49 धावसंख्या विजयाकरता गरजेच्या आहेत. यानंतर देखील एक थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश भरोडी आणि त्याच्या विपक्षात
जय हरी रांजणोळी संघ. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. बंटी सध्या चमकदार सितारा, मी तर म्हणेन की दी कोहिनूर हिरा ऑफ गुंदवली गाव. गोलंदाज तयार. हा बॉल बॅटच्या रडारमध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध बॉल होता. सहजतेनं पहिली धाव वेगानं काबीज केली गेली आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा आलेख आपण पाहतोय हलता ठेवण्याचं काम केलं. 29 धावा. 20 धावसंख्येची गरज आहे अजूनही या सामन्याला विजयी होण्याकरता. शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि विजयाकरता तब्बल 20 धावसंख्येची गरज आहे. बंटी वॉट अ बॅटिंग. दर्जेदार फलंदाजी, तुफानी फटकेबाजी मैदानातून केली आहे या फलंदाजानं. गोलंदाज तयार. दर्शन आपल्या बॉलिंग मार्कवर. वन्स अगेन स्टँड अँड डिलिव्हर्ड. सरळ फेकून दिलाय बॉलला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी आलेला दमदार षटकार. डीजे धन्यवाद डीजे. 14 धावांची गरज आहे. 14. वॉट अ बॅटिंग. दिलखुश फलंदाजी मैदानाच्या आतून होते. क्रिकेटचं दर्जेदार टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारी ही फटकेबाजी होतीये. गुंदवली गाव का ओळखलं जातं क्रीडा विश्वामध्ये ते दोन्ही फलंदाज दाखवतात. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. विजय करतात. 14 धावांची गरज आहे. गोलंदाज दर्शन पुन्हा एकदा तयार. हा बॉल उडवलाय समोर. क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल सुटलाय. चांगला प्रयत्न मी तर म्हणेन की गोलंदाजाचा, परंतु तदनंतर 2 धावा टिपल्यात आणि याच 2 धावांच्या मदतीनं निराश झाले गोलंदाज. आपण पाहतो की जवळजवळ 4 षटकार या मॅचमध्ये या षटकात आले आणि या षटकाने या मॅचचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला. खरं तर खूप चांगले मॅसिव्ह स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पेशकश करताना आपण पाहिले दोन्ही फलंदाजांना, ज्यामध्ये शुभम वॉट अ बॅटिंग. बंटी त्याच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. 6-12 हे इक्वेशन आहे जे सॉल्व करायचं आहे. पण असं म्हणतात की जर तुम्हाला गणितामध्ये सिद्धता प्राप्त करायची आहे तर रचना कराव्या लागतात. 3ऱ्या षटकात ज्या रचना झाल्यात तसंच काहीतरी 4थ्या षटकात देखील करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं बंटीनं ती जबाबदारी स्वीकारली आहे. कर्णधार पद देखील स्वतः भूषवताना आपण पाहतोय. गुंदवलीचं हे प्रमोशन. त्याआधी पुन्हा एकदा एक खुशखबर. क्रीडा विश्वामध्ये स्वर्गीय दिनकर शेठ आणि अप्पा एंटरप्राइजेस चषक 2021 श्री गणेश क्रिकेट क्लब भरोडी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा दिनांक 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये प्रथम पारितोषिक 1,50,000 रुपयांचं रोख पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचा जो विजेता ठरेल त्याकरता आणि मालिकावीरसाठी सिरीज करता बाईक. स्पर्धेचं ठिकाण पॉवर ऑफिसच्या बाजूला सिद्धिविनायक अंजूर भरोडी तालुका भिवंडी इथे. तर डेफिनेटली 6 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. समोर बंटी आहेत. काही घडू शकेल परंतु गोलंदाजी मार्कवर शिवदास आलेत. प्रमोट करतील पिंपळास संघाला. स्वर्गीय बळवंत प्रतिष्ठान पिंपळास संघ. पहिलाच बॉल प्रॉपर डिलिव्हर्जन. आशाभूत नजरेनं गोलंदाजाकडे पाहत राहिले फलंदाज बंटी. 3ऱ्या पंचांची मागणी देखील होतीये आक्षेपार्ह गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय 3ऱ्या पंचांना इस मैदानाच्या दिशेनं ते रवाना देखील होत आहेत. डेफिनेटली शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि याच 5 चेंडूंमध्ये धावांची गती आपण पाहतोय 12. हा आकडा गरजेचा आहे. येस, राहुल तांगडी गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. अगदी आवर्जून प्रत्येक चेंडू गणिक खूप चांगला ॲनालिसिस, खूप चांगले कॅल्क्युलेशन्स आमच्यापर्यंत पोहोचवतात. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. या मॅचमधला थ्रिलर अजूनही बाकी आहे. या मॅचमधली कश्मकश, या मॅचमधली जुगलबंदी अजूनही शेष आहे. कारण चुरसता आणि काटकता या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचं बहरलेलं सौंदर्य तुम्ही पाहतात. क्रिकेट ट्रॉफी 2021 मध्ये शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. सुमित कुमार गुंदवली संघाला विजयाकरता 12 धावसंख्येची गरज असताना बंटी पुन्हा एकदा सज्ज आपल्या स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज तयार. शिवदासला आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव फेकलाय. लेफ्ट आर्म ओ दी विकेटने पुढचा बॉल. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉल. अगदी मी तर म्हणेन की दर्जेदार गोलंदाजी होतीये
आणि याच सुरेख चेंडूची जी तालीम सजवण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे प्रेशर आता सध्या टीम सुमित कुमार गुंदवली या संघावर आहे. शेवटचे 4 बॉल विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. बॅटची एज घेऊन चेंडू निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचताय. डीप झोन मधून फेकी देखील येईल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकी केली फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन आउट. धावचीतच्या स्वरूपानं फलंदाज बाद. विकेटचं पतन. धन्यवाद. एकंदरीत फलंदाज बाद झाले. बंटी ज्यांच्यावर बराचसा भरोशाचा हा फलंदाज होता, ज्याच्याकडनं अशा अपेक्षा होत्या, ज्याच्याकडनं या मॅचला फिनिश करण्याच्या अपेक्षा होत्या, परंतु त्या बंटीला बाद करण्यात क्षेत्ररक्षकांना यश आलंय. कारण अचूक फेक आणि अचूक डेंजर एंड ओळखणं हे एका सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं चांगलं लक्षण असतं आणि तेच मैदानात दाखवलं स्वर्गीय बळवंत शेठ पिंपळा संघाच्या त्या क्षेत्ररक्षकानं. जे क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरपासून तर मिडविकेटचा झोन ज्यांनी डीप झोन काबीज केलाय, काबिले तारीफ. दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग काय करू शकते क्रिकेट विश्वात ते या क्षेत्ररक्षकांनी दाखवलंय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 11. शिवदास पुन्हा एकदा तयार. सुपर बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी. अगदी मी तर म्हणेन की खांद्याच्या सरळ रेषेत बॉलला उडवलंय आणि तदनंतर कट देखील केलं बाहेरच्या दिशेनं अवे फ्रॉम द बॉडी ऑफ द बॅट्समन. हा बॉल शरीरापासून यस सिंगल बाउन्सचा इशारा देखील आलाय पंचांमार्फत. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. हा बॉल सहज उडवलाय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना षटकार. डीजे. धन्यवाद डीजे. या क्षेत्रातली पहिली षटकार आहे. गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की ऑन द राईज स्वतःच्या मनगटातली ताकद, स्वतःच्या मनगटातली नजाकत हा फलंदाज दाखवतोय. शेवटचा चेंडू आहे. एका चेंडूमध्ये धावसंख्येची गरज आहे ती 5. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम गुणलेखक मित्र माझे माहिती पुरवत आहेत. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावा या गरजेच्या आहेत. सुमित कुमार गुंदवली हा संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दर्जेदार अप्रतिम क्रिकेट विश्वातलं हे प्रदर्शन होतं आहे. के ट्रॉफी 2021 सन्माननीय आदरणीय नीलमजी नाईक साहेबांची ही जी मेहनत आहे ती मेहनत अक्षरशः पणाला लागली आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना आता मिळताना आपण पाहतोय. के ट्रॉफी 2021 मध्ये एक चित्त थरारक मॅच. क्रिकेटमधली ही धुमस चक्री, क्रिकेटमधली ही जिकरीची झुंज. शेवटचा 1 बॉल विजयाकरता कंपल्सरी 5 धावसंख्येची गरज आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. यस गोलंदाज तयार. समोर फलंदाजीसाठी आपण पाहतोय फलंदाज रितेश. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. येस डेफिनेटली नाईट वॉचमन क्रिएट केले गेलेत. एकनाथ सुलकर. सुपर बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल होता ज्याला कन्वर्ट केलं ऑन साईडला मिडविकेट झोनमध्ये. धावसंख्या कनेक्ट झाली ती फक्त 1. खूप चांगली फाईट, खूप चांगली फाईट. टीम गुंदवली हॅट्स ऑफ टू यू. खूप तुम्हाला एक मानाचा सलाम. चांगला खेळ प्रेक्षकांना दाखवलात. हार्ड लक टू यू आणि हार्डली कॉंग्रॅच्युलेशन स्वर्गीय बळवंत प्रतिष्ठान पिंपळा संघ. तुमचं खूप खूप अभिनंदन. जाऊयात टॉसबॉक्समध्ये जिथं आमचे बंधुतुल्य मित्र जोडले गेलेत. अजय घरत सर तुमच्या साथीनं. जिथे टॉस होईल श्री गणेश भरोडी संघ आणि त्याच्या विपक्षात जय हरी रांजोळी संघ. दोन्ही संघांचे कॅप्टन आय रिक्वेस्ट यू टू प्लीज वेलकम ॲट टॉसबॉक्स. टॉसबॉक्समध्ये तुमचं स्वागत असेल. आणि या मॅचचा सुपर हिरो ठरला आहे ज्यानं पहिलं षटक फेकताना दर्जेदार गोलंदाजी केली. रोहन 1च धाव त्यानं
दिली आहे आणि हा या मॅचमधला टर्निंग पॉईंट असू शकेल डेफिनेटली. तर त्याच रोहनला मी विनंती करतोय की आपला अवॉर्ड स्वीकारण्याकरता आपण या आणि जाऊयात आपण अजय घरत सरांकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिल वाकळे. तर नुकताच जो सामना संपन्न झाला आहे त्याचा सामनावीराचा पुरस्कार आपण टॉस नंतर देणार आहोत आणि टॉसची वेळ झालेली आहे. चौथा दिवस तुम्ही पाहतात के ट्रॉफी 2021. जय बजरंग व वीर बजरंग कारिवलीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत आणि दोन भिवंडी ग्रामीणचे बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. एका बाजूला जय हरी रानोली कॅप्टन आहेत प्रमोद म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण अजय पाटील यांचा संघ पाहणार आहोत, अर्थात श्री गणेश भरोडी. तर अजय पाटील कॅप्टन आहेत भरोडी संघाचे. मी पाहुण्यांना आमंत्रित करतोय टॉससाठी. सन्माननीय विष्णूजी डोमल साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय सोजनजी नाईक जे एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत या कारिवली गावचे. दोन्ही पाहुण्यांचं मी स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. आपण आहोत माननीय श्री बबन पाटील साहेब टॉस बॉक्समध्ये आणि अतिशय महत्त्वाचा हा टॉस या दोन्ही संघांच्या दरम्यान आपण करणार आहोत. एका बाजूला के ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला गोकुळजी नाईक व देवराजजी नाईक यांची नावं कोरण्यात आलेली आहेत. असं हे स्पेशल टॉस कॉईन आहे. सोजनजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. प्रत्येकी 4 षटकांची ही लढत असेल. प्रमोद कॉल देतील. के ट्रॉफी मात्र आलेला आहे गोकुळजी नाईक आणि देवराजजी नाईक. चला टॉस पुन्हा एकदा आपण करतोय कारण टॉस कॉईन खाली गेला होता. के ट्रॉफी आणि गोकुळजी नाईक व देवराजजी नाईक असं हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. गोकुळजी नाईक यावेळेस मात्र टॉस जो आहे तो जिंकला अजय पाटील यांनी. विश्वचषक 2011च्या फायनल मॅचमध्ये देखील 2दा टॉस करण्यात आला होता भारत आणि श्रीलंकेदरम्यान. अशा घटना घडत असतात. मी पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय सोजनजी नाईक आणि विष्णूजी डोमल. थँक्यू सो मच. तुम्हाला विनंती असेल पुन्हा एकदा व्यासपीठाची शुभ आवड व्हावी. भरोडी संघाने टॉस जिंकलाय. अजय, काय निर्णय घेतलाय तुम्ही? प्रथम फिल्डिंग करेन मी. फार मोठी स्पर्धा या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. जय बजरंग वीर बजरंग कारिवली संघांच्या माध्यमातून निलमजी नाईक आणि त्यांची संपूर्ण टीम अफाट मेहनत घेते या स्पर्धेसाठी. तुमच्या संघाची देखील एक मोठी स्पर्धा येऊन ठेपली आहे 22 ते 28 डिसेंबर दरम्यान. एकूणच या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर खूपच चांगली स्पर्धा इथं आयोजन केली आहे आणि खूपच चांगला ग्राउंड इथं उपलब्ध करून दिला आहे कारिवली संघाने आणि आम्ही एन्जॉय करू स्पर्धा. या हंगामामध्ये दोन्ही संघांची आधी भेट झाली आहे का आणि झाली तर काय निर्णय आला आहे? भेट तर या अंगामध्ये नाही झाली पण याआधी झालेली आहे आणि जय रांदोलीने आम्हाला 2 वेळा हरवलेलं आहे. आज तुमच्याकडे संधी असणार आहे, मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. फिल्डिंग करत असताना किती स्कोअरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? 4 षटकांमध्ये आम्ही 40च्या अंडरमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघही चांगला आहे, त्यांना 40च्या अंडरमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी आणि तुम्हाला या मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रमोदजी, तुम्ही एक लेजंड क्रिकेटपटू आहात. एकूणच युवा खेळाडू आता भरपूर येत आहेत आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये. खूप चांगला खेळ देखील ते करतायत. त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? त्यांनी अतिशय खेळण्यासाठी अतिशय मेहनत करून आपला खेळाचा दर्जा वाढवून भिवंडीचं नाव चांगल्या प्रकारे बाहेर हे करावं. याआधी दोन्ही संघामध्ये भरपूर सामने झालेले आहेत, परंतु हा एक नवीन ब्रँड न्यू सीझन सुरू झालेला आहे आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांची गाठभेट होते. एकूणच याआधीच्या ज्या स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहात त्या भरोडी संघाविरुद्ध, काय वाटलं कुठला खेळाडू जास्त टफ गेला आहे? भरोडी संघ पहिल्यापासून चांगला संघ आहे, विष्णू दादाचा संघ आहे आणि तेही अजूनपर्यंत खेळतात. आम्ही तेव्हा जण बघायचो आणि त्यांनी चांगले संघ मेंटेन ठेवलेला आहे आणि त्यांच्यामध्ये नवीन नवीन पोरं आता तयार झाले. अजय पाटील आता नवीन खेळाडू चांगल्या प्रकारे खेळ करतोय. एक शेवटचा प्रश्न, पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे तुम्हाला, किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील? नक्कीच आम्ही 40+च्या वर बघू. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तर टॉसमधून समाचार असा आहे की श्री गणेश भरोडी संघानं टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण व्यासपीठावर जाऊया. त्या ठिकाणी नुकताच जो सामना संपन्न झाला आहे त्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि सामनावीर खेळाडू ठरलेला आहे पिंपळास संघाचा रोहन. 8 धावांचं योगदान दिलं होतं. सुरुवातीला 2 चौकार ठोकले होते, मात्र गोलंदाजी अफलातून राहिली होती रोहनची आणि त्यामुळेच सामनावीर म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे.